नमस्कार मित्रांनो. तर आपल्या आता हळदीला 50 ते 60 दिवस जर पूर्ण झाले असतील, तर जास्तीत जास्त फुटवा येण्यासाठी कशाप्रकारे नियोजन करायचं आहे, हे सर्व काही या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. जे नियोजन आहे, हे केल्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त फुटवे, जे पानाची साईज होणं, खोडाची साईज होणं, मुळ्याची संख्या वाढणं आणि मालामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जे आहे वाढ झालेली बघायला मिळेल. तर सर्वप्रथम जर बघायचं असेल, तर तुम्हाला याच्यासाठी 4 ड्रिचिंगी असतील आणि 2 फवारण्या असतील, ह्या करणं जरुरीचे आहेत. आणि कशा-कशा वेळेस, कोणत्या वेळेस आणि किती दिवसामध्ये हे नियोजन करायचं आहे, याच्याबद्दल जर सांगायचं झालं, तर तुम्हाला एका महिन्याच्या आत हे शेड्यूल जे आहे, हे पूर्ण करायचं आहे. कारण जो 50 ते 60 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला जे 90 दिवस होईपर्यंत जेवढे फुटवे येतील, तेच तुम्हाला मालामध्ये भर पाडण्यासाठी कामी येतात. बाकीचे त्याच्यानंतरचे जे आलेले आहेत फुटवे, ते तेवढे मालामध्ये भर पडण्यामध्ये काही तेवढा त्याचा विशेष रोल नसतो. त्याच्यामुळे जे या 30 दिवसामध्ये म्हणजे हळद 90 दिवस होईपर्यंत जे फुटवे येतात, त्यालाच जास्तीत जास्त माल धरण्यासाठी, त्या हळदीला सपोर्ट करण्यासाठी जे आहे, ते फुटवे कारगर असतात. त्याच्यामुळे 90 दिवसापर्यंत तुमचे जितके जास्त फुटवे येतील, तेच तुम्हाला कामी पडणार आहेत आणि त्याच्यानंतरचे जे आहेत, हे फुटवे जे आहेत, हे कामी पडणार नाही आहेत. त्याच्यामुळे ही शेतकऱ्यांनी एक लक्षात घेणं खूप जरुरीचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला शेड्यूल कशाप्रकारे करायचं आहे आणि किती दिवसांनी जे कोणती खतं सोडायची आहे, हे सर्व काही या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या हळदीवाल्या शेतकरी मित्रांना शेअर जरूर करा हा व्हिडिओ, जेणेकरून त्यालासुद्धा मदत होईल. सर्वप्रथम तुम्हाला माझ्या हळदीमध्ये आलेला पहिला फुटवा तुम्हाला दाखवतो आणि हा फुटवा कशाप्रकारे आलेला आहे आणि कोणत्या झाडाला आलेला आहे. जर तुमचं झाड मजबूत असेल, तरच त्याला फुटवे येतात. जर झाड कमजोर असेल, तर त्याला फुटवे येत नाहीत. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला दाखवण्याची गोष्ट झाली, तर हे झाड बघू शकता तुम्ही. याला फुटवा आलेला आहे. हा बघू शकता तुम्ही, नवीन फुटवा आलेला. आणि हा झाड जे आहे, याचा बुंदा जे आहे, हा मजबूत आहे. पानाची साईज जर बघितली, तर पानाचा साईजसुद्धा चांगली आहे. हे महत्त्वाचं तुम्हाला लक्षात घेणं जरुरीचं आहे. जर झाड कमजोर असेल तुमचं, तर तुम्हाला फुटवे निघणार नाहीत. त्याच्यामुळं अगोदर झाडाला मजबूत करणं जरुरीचं आहे आणि त्याच्यानंतर तुमचे फुटवे जे आहेत, हे जास्तीत जास्त निघतील. तर सर्वप्रथम जे शेड्यूल जे आहे, हा सांगायची गोष्ट झाली, तुमचे 50 ते 60 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला 4-5 दिवस जास्तसुद्धा होऊ शकतात किंवा कमीसुद्धा झाले तरी काही हरकत नाही. तुम्ही हा शेड्यूल चालू करू शकता. पण जेव्हा तुम्ही शेड्यूल चालू करता, त्याच्यानंतर लगातार 7-7 दिवसांनी तुम्हाला हे खतं जे आहेत, ही औषधं जी आहेत, ही सोडायची आहेत. जेणेकरून तुमची जी हळद जी आहे, त्या स्टेजमधून तुम्हाला जास्तीत जास्त फुटवे काढण्याचा जे आहे, ती मदत करणार आहे. त्याच्यामुळं सर्वप्रथम जे आहे, तुम्हाला पहिल्या ड्रिचिंगमध्ये तुम्हाला 1261 घ्यायचं आहे. तुम्हाला 5 किलो 1261 घ्यायचं आहे. असं 5 किलो 1261 घ्यायचं आहे. तुम्हाला तुम्ही अगोदर खताचा डोस दिलेला असेल, खूप मोठ्या प्रमाणामध्ये NPK दिलेली असतील, तर तुम्ही 1261 स्किप करू शकता. म्हणजे 1261 नाही दिलं तरी चालतं. पण तुम्ही तुमची हळद कमजोर असेल, तर तुम्ही 1261 जरूर द्या. जेणेकरून तुमची जी हळद जी आहे, याची वाढ चांगली होईल, त्याच्या बुंद्याची साईज चांगली होईल. तर आणि जास्तीत जास्त फुटवे करण्यामध्ये मदत करेल. त्याच्यामुळं 1261 घ्यायचं आहे तुम्हाला 5 किलो. 50 ते 60 दिवस झाल्याच्या नंतर तुम्हाला पहिल्या 1261 5 किलो, त्याच्यासोबत घ्यायचं आहे तुम्हाला 2 किलो मायक्रोन्यूटन. रेमेडी जे आहे, रेमेडीसुद्धा घेऊ शकता किंवा कोणत्याही कंपनीचे तुम्ही मायक्रोन्यूटन घेऊ शकता 2 किलो. आणि त्याच्यासोबत तुम्हाला जे आहे सिलिकॉन घ्यायचं आहे 1 किलो. हे तिन्ही जे औषधं आहेत, तिन्ही जे खतं जे आहेत, हे तुम्ही एकत्र करून तुम्हाला पहिल्या 50 ते 60 दिवस झाल्याच्या नंतर ड्रिचिंग करायची आहे. याची ड्रिचिंग जी आहे, चांगली ओल असताना जरूर करायची आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या हळदी पिकाला हे 100% मानणार आहे. मायक्रोन्यूटन जे आहेत, हे आपल्या पिकामध्ये जे आहे, अन्नद्रव्याचं जी कमतरता आहे, पूर्ण करतात आणि चिल्टेड फॉर्म्युलेशनमध्ये असल्यामुळे हे लगेच लागू होतात आणि त्याच्यामुळं पिकामध्ये जे ताणतणाव असेल, ते पूर्ण जे काय त्याला ताणामधून काढण्यासाठी जे मायक्रोन्यूटन जे आहे, हे काम करत असतात आणि पिकाला हिरवंगार ठेवण्याचं काम जे आहे, मायक्रोन्यूटन करत असतात. आणि सिलिकॉनसुद्धा तेच काम करतं, बुंद्याची साईज करणं, त्याला स्ट्रेसमधून बाहेर काढणं जे आहे आणि किडीपासून जे त्याचं संरक्षण करणं, हे आणि त्याची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे वाढवण्याचं काम जे आहे, हे सिलिकॉन करत असतं. तर याचा तुम्हाला वापर करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 7 दिवस झाल्याच्या नंतर तुम्हाला दुसरी ड्रिचिंग करायची आहे. त्या दुसऱ्या ड्रिचिंगमध्ये आपल्याला वापरायचं आहे, तुम्हाला NPK बॅक्टेरिया वापरायचे आहेत.
तुम्ही जर तुम्हाला जर NPK बॅक्टेरिया सुद्धा वापरू शकता, नाहीतर नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया व PSB हे 2 वापरू शकता. या दोन्हीचा वापर तुम्हाला 1-1 लिटर करायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्ही 98% वालं ह्युमिक जे आहे ज्याचा वापर करायचा आहे तुम्हाला. या सर्व जे द्रावण आहे तुम्हाला एक रात्रभर भिजू घालायचं आहे. त्याच्यामध्ये 2 किलो गूळ टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या पिकाला जे आहे चांगली ओल असताना जे आहे हे सोडून द्यायचं आहे. त्याच्यामुळं काय होईल की आपल्या पिकामध्ये जे आहे नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल किंवा पोटॅश असेल, हे जे आहे फिक्स झालेले जे खतं आहेत ही अपटेक करण्याचं काम जे आहे हे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया, PSB आणि KMB हे तिन्ही करणार आहेत. आणि जे 98% वालं आपलं ह्युमिक आहे ते आपल्या पिकालाच्या मुळ्या जे आहेत हे वाढवण्याचं काम करणार आहे. या दोन्हीचं जे आहे एक नंबर तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहेत. तिसरी जे ड्रिचिंग आहे, या ड्रिचिंगमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 5 किलो 1261 आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे 1 लिटर बायोविटा एक्स. बायोविटा एक्स जे आहे हे 1 लिटर घ्यायचं आहे आणि 1261 जे आहे 5 किलो आपल्याला घ्यायचं आहे. यांची जी आहे ड्रिचिंग चांगली ओल असताना सुद्धा 7 दिवस झाल्याच्या नंतर मला तिसरी ड्रिचिंग जी आहे ही तुम्हाला करायची आहे. आपल्याला चौथी जे ड्रिचिंग जे आहे या ड्रिचिंगमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे NPK बॅक्टेरिया 1 लिटर व त्याच्यासोबत आपल्याला मायकोरायझा घ्यायचा आहे 200 ग्राम. चांगल्या कंपनीचा तुम्हाला मायकोरायझा घ्यायचा आहे. तुम्ही IPLचा घेऊ शकता किंवा टाटा रॅलीचा सुद्धा घेऊ शकता. तर या दोन्हीतून एक तुम्हाला चांगल्या कंपनीचा मायकोरायझा घ्यायचा आहे. या कंपनीची मी ॲडव्हर्टाईज करत नाही आहे, पण त्याचे 1 नंबर रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील. तर तुम्हाला मायकोरायझा घ्यायचा आहे आणि NPK बॅक्टेरिया घ्यायचा आहे. त्याला रातभर एक 200 लिटरच्या ड्रममध्ये मुरू घालायचं आहे आणि 2 किलो गूळ जे आहे हे त्याच्यामध्ये टाकायचं आहे. रात्रभर मुरल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी जे आहे हे तुमच्या हळद पिकाला हे सोडून द्यायचं आहे हे द्रावण. हे 4 जे ड्रिचिंग जे आहेत ह्या करायच्या आहेत तुम्हाला 7-7 दिवसाच्या अंतराने. तुमचं जे आहे बराबर 1 महिन्याचा शेड्यूल जे आहे ड्रिचिंगचा पूर्ण होईल. आता फवारणीचं नियोजन कशा प्रकारे करायचं आहे. फवारणीचं नियोजन अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण पिकामध्ये जे आहे तुम्ही खालून कितीही औषधं सोडली पण वरून जर त्याच्यावरती कोणते रोग आले असेल, करपे आले असेल किंवा कीड लागलेली असेल तर तुमचे जे पीक आहे हे जास्तीत जास्त फुटवे काढण्यासाठी समर्थ राहत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला 2 फवारण्या करायच्या आहेत. तर पहिल्या फवारणीमध्ये तुम्हाला एक अळीनाशक घ्यायचं आहे. तुम्ही आलिका घेऊ शकता किंवा प्रोफेक्स सुपर घेऊ शकता. या दोन्हीतून एक तुम्हाला वापरायचं आहे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला इंजेक्शन वापरायचं आहे. सोल कंपनीचे इंजेक्शन जे आहे हे चांगल्या प्रकारचे असतात, ते वापरायचे आहेत. किंवा ते जर तुम्हाला अवेलेबल जर झालं नाही तर तुम्ही बायोविटा एक्स सुद्धा त्याच्यामध्ये फवारणीमध्ये घेऊ शकता. तर बायोविटा एक्स किंवा इंजेक्शन या दोन्हीतून एक तुम्हाला वापरायचं आहे. आणि त्याच्यासोबत साप पावडर घ्यायचा आहे, कार्बोंडिजेब प्लस मेन्कोजेब. त्याच्यामुळे आपल्या करप्या वगैरे कंट्रोलमध्ये राहील. आणि त्याच्यामध्ये सिलिकॉन बेस्ड स्टिकर जे आहे हे घ्यायचं आहे चांगल्या प्रकारचं. या समद्याची जे आहे एकत्र द्रावण करून तुम्हाला फवारणी घ्यायची आहे 50 ते 60 दिवस झाल्याच्या नंतर पहिली फवारणी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी फवारणी जी आहे ही 15 दिवस झाल्याच्या नंतर घ्यायची आहे. दुसरी फवारणी 15 दिवस झाल्याच्या नंतर जी आहे कोणती घ्यायची आहे, त्याच्यामध्ये पुन्हा एकदा आलिका किंवा प्रोफेक्स सुपर या दोन्हीतून एक अळीनाशक घ्यायचं आहे. आणि त्याच्यासोबत पुन्हा एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक जे आहे अमिस्टार टॉप झालं वगैरे चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक घ्यायचं आहे दुसऱ्या बारीन. पहिल्या बारीन आपण हलकं वापरलेलं आहे. दुसऱ्या बारीन चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक घ्यायचं आहे. अमिस्टार टॉप झालं, दुसरे सुद्धा तुमच्या नामांकित कंपन्या ज्याचे तुम्हाला चांगले रिझल्ट आहेत ते सुद्धा वापरू शकता. त्याच्यासोबत तुम्हाला पुन्हा सिलिकॉन घ्यायचं आहे. जे लिक्विड फॉर्ममधलचं असेल ते सुद्धा वापरू शकता किंवा चांगल्या प्रकारचं चिल्टेड फॉर्म्युलेशनमधलचं सिलिकॉन जे आहे आपल्याला वापरायचं आहे दुसऱ्या फवारणीमध्ये. आणि त्याच्यासोबत पुन्हा इंजेक्शनं वापरायची आहे. सोल कंपनीचे इंजेक्शनं 1 नंबर आहेत, त्याचा तुम्ही वापर जरूर करून बघा. हे जे आहेत ह्या 2 फवारण्या पूर्ण घ्यायच्या आहेत तुम्हाला 1 नंबर रिझल्ट बघायला मिळतील. तुम्हाला जास्तीत जास्त फुटवे असतील, जास्तीत जास्त हळदीचा कलर असेल, बुंद्याचा साईज असेल, हे सर्व काही मुळ्याची साईज असेल, सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे. हे कमीत कमी खर्चामध्ये जे हे नियोजन आहे हे तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला उत्पन्नामध्ये वाढ बघायला मिळणार आहे. हे नक्की करून बघा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक करत चला आणि आपल्या शेतकरी मित्राला शेअर जरूर करा.